बायबल सचित्र लेखमाला यामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आधीच्या भागात बघितलं की बायबलमध्ये किती पुस्तकं आहेत, तर ती 66. जुन्या करारात 39, नव्या करारात 27. त्याची वैशिष्ट्ये आपण आता बघणार आहोत. जुन्या करारामध्ये काय आहे, तर देवाने सृष्टी आणि मानव केव्हा कसा निर्माण केला, तेव्हापासून ते येशू ख्रिस्ताच्या जन्मापर्यंतचा काळ म्हणजे जुना करार. त्या काळी देव परमेश्वर म्हणजे आपला देव मानवाशी प्रत्यक्ष बोलत असे. आता प्रत्यक्ष म्हणजे देवाला कधीही कोणीही पाहिलेले नाही येशू ख्रिस्ताशिवाय. मात्र देव आपल्या भक्तांशी चिन्हांतून, आकाशातून, स्वप्नांमधून, दृष्टांतांमधून, देवदूतांद्वारे आणि कधी कधी तर चक्क प्रखर तेजस्वी अग्नीच्या लखलखीत प्रकाशयुक्त वलयामधून तो मानवासमोर प्रकट होत असे. हा काळ म्हणजे जुना करार. आता नवा करार. नवा करार म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून ते त्याचे बालपण, त्याच्यावर झालेला देवाच्या पवित्र आत्म्याचा अभिषेक, त्याने जगाला दिलेला प्रेमाचा संदेश, त्याने केलेले अद्भुत चमत्कार, त्याला वधस्तंभावर खेळणे, तिसऱ्या दिवशी त्याचे पुनरुत्थान म्हणजेच काय, तर पुन्हा मानवाच्याच रूपात जिवंत होणे, मग त्याचे शिष्य, त्याचे भक्त आणि इतर अनेक लोकांना केवळ दर्शन देणे असे नव्हे, तर त्यांच्याबरोबर राहणे आणि मग त्यांच्या देखतच स्वर्गात जाणे. नंतर त्याच्या शिष्यांनी केलेले चमत्कार आणि अगदी सर्वात शेवटी या जगाचा अंत कसा होणार आहे, त्या घटना आता कशा रीतीने घडत आहेत आणि येशू ख्रिस्त याचे पुन्हा कसे आणि केव्हा आगमन होणार आहे, या सर्वांचे वर्णन ज्यात केले आहे ते शेवटचे पुस्तक, ज्याचे नाव प्रकटीकरण. या ठिकाणी हा ग्रंथ पूर्ण होतो. याच नव्या करारात आपण सांगितलेली 27 पुस्तके आहेत. अशा प्रकारे नव्या व जुन्या करारात दोन्हीमध्ये मिळून 66 पुस्तके असून हा ग्रंथ इथं पूर्ण होतो. आता येशू ख्रिस्ताच्या जन्मापासूनची सुरुवात आपण करूयात. आता येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याआधी आपण काय बघितलं होतं किंवा ऐकलं होतं की जुन्या करारात त्याच्या जन्माची भविष्यवाणी अनेकांनी केलेली आहे. जवळजवळ 100 पेक्षा जास्त वेळा त्याच्या जन्माची भविष्यवाणी सांगितली आहे. त्यामध्ये ज्यांनी अगदी प्रत्यक्षरित्या सांगितलेली आहे ती सुद्धा आपण बघूयात. तर ते जे कोणी संदेष्टे होते म्हणजे देवाने पाठवलेले लोक, देवाचा संदेश सांगणारे म्हणजेच संदेष्टे, त्यांनी कुठल्या कुठल्या ठिकाणी कोणकोणत्या पुस्तकात ही भविष्यवाणी केलेली आहे, ती कशी पूर्ण झाली आणि येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदर सुद्धा काही अद्भुत घटना कशा घडल्या, हे आपण या पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. त्याच वेळेला येशू ख्रिस्ताच्या जन्माबरोबर इतर ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याही किती अद्भुत रीतीने घडलेल्या आहेत त्याही आपण जाणून घेणार आहोत. तर ते आता आपण पुढच्या लेखमालिकेत बघूया आणि ऐकूया.